2026-27 मध्ये ज्याही विद्यार्थ्यांना BEd करायचं असेल त्यांनी CETचा फॉर्म भरलेला आहे. करेक्शन विंडो आलेली आहे. आपण कालच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. तर त्यामध्ये भरपूर जे विद्यार्थी होते त्यांच्या कमेंट्स आलेल्या आहे की जी एक्झाम डेट आहे ही कोणती असेल आणि त्यांच्या ज्या हॉल तिकीट आहे ह्या कधीपर्यंत उपलब्ध होणार आणि हॉल तिकीट कुठे मिळणार या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर बघू शकता जो टाइम टेबल आलेला होता ज्यामध्ये संपूर्ण जे CET होत्या त्यांच्या डेट देण्यात आलेल्या होत्या की अंदाजी ज्या डेट असेल म्हणजे CETचे पेपर कधी होणार, ज्यामध्ये आपण बघत आहे की BEd ELCT आणि BEd जनरल अँड स्पेशल. तर यांचा जो टाइम टेबल आहे तुम्ही बघू शकता 27/3 ते 29/3 म्हणजे खूपच लवकर तुमची जी एक्झाम होणार आहे. तरी संपूर्ण विद्यार्थ्यांनी अपडेटवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे, कारण की आता तुमचे हॉल तिकीट कधी येणार असा सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न निर्माण होणार आहे. तर 27, 28 आणि 29 असे 3 दिवस तुमचे पेपर होणार आहे. 3 दिवसामध्ये तुमचा पेपर 27ला सुद्धा असू शकतो, 28ला सुद्धा असू शकतो किंवा 29ला सुद्धा असू शकतो. यामध्ये शिफ्टनुसार तुमचे पेपर होणार आहे. तर 6 दिवस अगोदर तुमचे हॉल तिकीट साईडवर उपलब्ध होणार. साईडवर म्हणजे आपण आपल्या लॉग इनमधून आपले हॉल तिकीट डाउनलोड करू शकतो. हॉल तिकीट डाउनलोड कसे करायचे या संदर्भात A to Z अपडेट तुम्हाला हॉल तिकीट जनरेट झाल्यानंतर आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यामुळे 27 तारीख असल्यामुळे 21 तारखेपासून तुमचे हॉल तिकीट साधारणतः उपलब्ध होण्याची शक्यता राहणार आहे. आणि त्याबद्दलची जी नोटिफिकेशन आहे ही CET सेलच्या साईडवर सुद्धा उपलब्ध होणार. त्याप्रकारे विद्यार्थ्यांना SMS सुद्धा येणार की तुमची CETची हॉल तिकीट ही उपलब्ध झालेली आहे, ती तुम्ही डाउनलोड करू शकता आणि आपण सुद्धा तुम्हाला संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर देण्यात येणार. तर एक्झाम डेट विद्यार्थ्यांना आता लक्षात आलेली आहे, हॉल तिकीट कधी येणार हे सुद्धा लक्षात आलेलं आहे. तर आता जर कोणाला कुठे अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स करू शकता, त्याबद्दलची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. कारण की BEd ॲडमिशन 2026-27 बद्दल A to Z अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. आता पुढील व्हिडिओ आपण बनवू तो म्हणजे की एक्झामसाठी तुम्हाला कोणकोणते साहित्य लागेल आणि त्यानंतर एक्झाम कशा प्रकारे असणार आहे. डेमो जी लिंक असेल ही सुद्धा तुम्हाला उपलब्ध करून देऊ. लास्ट इयरला उपलब्ध झालेली होती ती लिंक आहे आपल्याकडे. अजूनपर्यंत 2026-27साठी लिंक उपलब्ध झालेली नाही आहे, परंतु आपण लास्ट इयरचा आणि या इयरचा सेमच जो तुमचा मॉक टेस्ट असेल ती सेमच असणार आहे. तर त्याप्रकारे तुम्हाला ती लिंक देऊ आपण, त्याप्रकारे तुम्ही मॉक टेस्ट देऊन बघू शकता. BEd ॲडमिशन 2026-27 बद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.